यात्रा काढण्यात ते जत्रा जाऊन तिकडे खात बस काही आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं. फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळं जर ते करायला लागला, आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळं करायचं नाही. गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही. पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असेल तर तुमचं वाटोळं त्याच्यामुळं व्हायलंय हे तुम्ही ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं. नाविलाजानं ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे. कारण त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही. आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचं पूर्ण देशातलं 27% ते 27% आरक्षण रद्द होऊ शकतं. हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटोळं होऊ शकतं. आमच्या हक्काचंही आमच्या नोंदी सापडल्यात, त्यामुळं आम्ही ओबीसी आरक्षणात येतो. त्यामुळं आमच्या याच्यात त्यांनी माती काढण्याचा प्रयत्न करू नये. हे ओबीसी गावखेड्यातल्या बांधवांनी त्याला समजून सांगावं. नसताना नाविलाजानं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे. हे बघा, कोणी कार्यक्रम घ्यावा कोणी नाही घ्यावा या मताचा मी नाही. कारण लोकशाहीने अधिकार दिलेले कार्यक्रम घेतले पाहिजे. पण त्याच्यासारखे आम्ही नाही. ते जे येवल्याचं इकडे तिकडे हिंडत आहे त्याच्यासारखे आम्ही नाहीत की त्यांनी घेतला म्हणजे आम्ही घ्यायचं. आम्ही त्यात मोडत नाही. तेच झालेलं आहे बधीर. आता ते काही खातं नाही पितं नाही. त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले. त्याचं स्वप्न काय होतं? मराठी आरक्षणात येऊ द्यायचे नाही, ते दंडच थोपटायचं. आत्ताच 2 करोड मराठी आम्ही आरक्षणात नेऊन घातले. आता थोडे राहिले ते बी चालले. ते झाले पागल. त्याला वाटतं मग काहीच हिवाय नाही आता. कारण तो जी जर नेतच खराब आहे. आमचं सांगू तुम्हाला, कालचा कायदा पारित झाला ना, त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. मग मी बोललो असतो तिथं, आरक्षणासाठी लढाई आम्ही केली. चला उडवा आहे इथून, काय संबंध यांचा? आमचे तुझे इतकी नियत खराब नाहीये. आम्हाला वाटतं गोरगरीब ओबीसी बांधवांचं एनटी व्हिजिटचं कल्याण होतं ना, होऊ द्या ना. आपलं काय चाललंय? होऊ द्या, आपलं येऊन त्यांचं. तसं त्याचं नाहीये. त्यामुळे ते झालेलं आहे पागल. त्याच्यामुळे हे नाही का त्याच्या नादी लागू नये ही माझी ओबीसी नेत्यांना विनंती. ते आम्ही आहेत ते जाणारच आहेत ओबीसी आरक्षणात. तुम्ही विरोध करू नका. त्याचं ऐकून ते गोळ्यावर आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.